आमच्या दोघांच्यात खूप घट्ट मैत्री असावी. मला तिच्याशी मनमोकळीपणानं गप्पा मारता याव्यात. तिचं फ्रेंड सर्कल मोठं असलं तर उत्तमच, म्हणजे ती सोशल असावी. माझ्या परिवारात ती चहात साखर जशी विरघळते तशी ती मिसळून जावी आणि ती आमच्या परिवाराचा अभिन्न हिस्सा व्हावी. साध्या राहणीमानावर विश्वास ठेवणारी असावी. आमच्या नात्यात पारदर्शकता असावी. आमच्यात एकमेकांप्रती आदरभाव आणि विश्वास असावा. मीपेक्षा आपणवर विश्वास ठेवणारी असावी. आमच्यात छान टीमवर्क तयार व्हावं, ज्यात दोन्ही प्लेयर आपापली भूमिका चोख बजावतील. कोणत्याही परिस्थितीत माझ्या पाठीशी ठामपणे उभी असणारी असावी. आमच्यात भांडणं झाली तरी तिथल्या तिथं समझोता व्हावा. प्रत्येक गोष्टीवर स्वतःचं मत असणारी असली आणि ते समोरच्याला मुद्देसूद पटवून देता येणारी असली तर अतिउत्तम. मुळात ती दिसायला काही हिरो नाही, त्यामुळे दिसायला साधी असलेली पण तरीही स्मार्ट, हसरा चेहरा असावा. माझं व माझ्या घरातल्यांचं राहणीमान अगदीच साधा आहे, त्यामुळे हायफाय अजिबात नको. साधी सरळ मुलगी हवी. उगाच केसांना वेगवेगळा कलर, हिरवा टॉपवर लाल पॅन्ट अशी जास्त मॉडर्न नको. लग्नानंतर काम करायचं का नाही ते तिची चॉईस. काही लोकांचं असं असतं की घरातल्या सुनेनं जास्त उशिरापर्यंत ऑफिसला थांबू नये. माझी तशी काही हरकत नाही. तिचं करिअर आहे आणि तिनं तिथं पोचायलाच पाहिजे. त्यासाठी तिनं खूप मेहनतही घेतली असणार. म्हणून घरच्या जबाबदारीमुळं करिअर गेलं असं काही म्हणायला नको. घरी आल्यावर दिवसातून एकदा तरी मनमोकळेपणानं माझ्यासोबत बोलावं. दिवस कसा गेला, कामावर काय झालं वगैरे. बायको या नात्यानं आधी ती माझी मैत्रीण असावी. माझ्या मनातलं न सांगता ओळखणारी असावी. आपला नवरा जेव्हा दिवसभर थकून कामावरून घरी येतो तेव्हा त्याच्याशी गप्पा मारणारी किंवा दिवसभरातल्या त्याच्या ऑफिसमधल्या गोष्टी बडबड ऐकणारी असावी. आणि हो, एक मैत्रीण म्हणून मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करणारी असावी. अशी जोडीदारी नसेल तर जगण्याची मजाच खूप वेगळी आहे, नाही का?